पासून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी.डी. सावंत कॉलेज पाथर्डी फाटा या ठिकाणी TYBAMCCच्या विद्यार्थ्यांतर्फे तसेच कॉलेजमधील प्राध्यापकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आला। यावेळी TYBAMCCच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहवर्गणीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तसेच TYBAMCCच्या परीक्षेचा शेवटचा दिवस असल्याने या विद्यार्थ्यांनी जी.डी. सावंत कॉलेज पाथर्डी फाटा या ठिकाणी वृक्षारोपण केले। TYBAMCCच्या विद्यार्थ्यांतर्फे कॉलेजमधील प्राध्यापक, केंद्र प्रमुख तसेच शिक्षक वर्गाचा फुलशाळा व श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला। यावेळी जी.डी. सावंत कॉलेजमधील प्राध्यापक भेंडे सर, प्राध्यापक श्रीकांत सोनवणे, UB पवार, दत्तात्रय रायते, उपेंद्र पवार तसेच TYBAMCCचे विद्यार्थी मनोज आहेर, हर्षल शिंदे, एकनाथ शिंदे, B7 न्यूजचे संचालक अमर सोळंके, फारुख शाह, योगेश आढाव, सौरभ डहाळे, राजू रसाळ, चिंतामण उगलमुगले, तुषार गांगुडे, प्रमोद अहिरराव, अमोल अहिरे, समीक्षा ठोंबरे, शीतल नवले, कोमल पवार, मयुरी मेतकर हे उपस्थित होते। नमस्कार। MCC विद्यार्थ्यांनी आज जो उत्स्फूर्तपणे कार्यक्रम घेतला वृक्षारोपणाचा, जागतिक स्तरावर हा दिवस मानला जातो, त्यानिमित्त या सर्वांनी उत्स्फूर्तपणे जो कार्यक्रम राबवला त्या सगळ्यांचं अभिनंदन। आणि सर्व विद्यार्थ्यांनी केवळ कार्यक्रमापुरतं नव्हे, यानंतरही आपण जिथे राहतो, ज्या ठिकाणी वावरतो त्या ठिकाणी ते वृक्षारोपण कसं होईल, अधिक झाडं कसे वाढतील याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे। आपण सगळे करतोच आहोत, अधिक जोमाने करावा, कारण आजकाल जे टेम्परेचर वाढीचं प्रमाण वाढलेलं आहे, काही ठिकाणी 55पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे वृक्षारोपणाची कमीता आहे। ते वाढवली तर आपण या समाजामध्ये चांगलं एक वातावरण निर्माण करू शकू। सर्व विद्यार्थ्यांना माझ्या या दिवशी शुभेच्छा। धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन, या दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयामध्ये गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी.डी. सावंत महाविद्यालय नाशिक या अंतर्गत 5427 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत हे अभ्यास केंद्र चालतं। या केंद्रांतर्गत मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा कोर्ससुद्धा या महाविद्यालयामध्ये चालतो। या महाविद्यालयाला एकूण जवळजवळ 200 विद्यार्थी या अभ्यासक्रमाला आहेत आणि आज या महाविद्यालयातील MCCचं 3rd इयरची परीक्षा आज संपलेली आहे। त्याने उत्स्फूर्तपणे जागतिक पर्यावरण दिन आमच्या महाविद्यालयामध्ये साजरा केला। त्याबद्दल पुनश्च एक वेळेस महाविद्यालयातर्फे, संस्थेतर्फे या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।